बांगलादेश अनेक बाबतीत भारतावर अवलंबून आहे. भारताच्या दयेवर हा देश अक्षरशः जगतोय. तरी सुद्धा या देशाचे जे नेते आहेत, छूटपूट सगळ्याच प्रकारचे नेते, ते अनेकदा भारताला धमकावत असतात, भारताला डोळे वटारून दाखवत असतात. जमेल तेव्हा, जमेल तिथे भारताशी कृतज्ञपणा दाखवत असतात. आपल्याला आठवत असेल मोहम्मद युनूस यांचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं, तेव्हा ऐन दुर्गापूजेच्या काळामध्ये भारताला होणारी हिल्सा माशाची निर्यात बांगलादेशने थांबवली होती आणि जाणीवपूर्वक ही कृती करण्यात आली होती पश्चिम बंगालच्या बंगाली लोकांना दुखवण्यासाठी. कारण नवरात्रीच्या काळामध्ये हिल्साला प्रचंड मागणी असते पश्चिम बंगालमध्ये. बांगलादेशमध्ये जेवढे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षाचे कवडी दमडीचे नेते भारताला नेहमी बजावत असतात की बांगलादेशी वागताना बिग ब्रदर ॲटिट्यूड ठेवू नका, मोठ्या भावासारखे वागू नका. परंतु जेव्हा यांना हवं असतं, पाणी हवं असतं, अन्य गोष्टी हव्या असतात, तेव्हा भारताने उदार मतवादी असावं, भारताने उदार भूमिका घ्यावी, मोठ्या मनाने बांगलादेशशी डील करावं अशी यांची अपेक्षा असते. पाण्याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. बांगलादेशला पाणी देताना भारताने जास्त पाणी दिलं पाहिजे. भारताची लोकसंख्या जास्त असली तरी आम्हाला पाणी जास्त दिलं पाहिजे अशी बांगलादेशच्या नेत्यांची मागणी असते आणि तीच मागणी रेटण्याचा प्रयत्न सध्या बांगलादेशचं नेतृत्व करताना दिसतंय.